सो गाइस फाइनल लाडू बंद कर तयार हो चुके हैं. सो हॅलो गाइस, स्वागत आहे आपल्या चॅनल ब्लॉग मध्ये. तर आजच्या ब्लॉग मध्ये आपल्याला काम तर काही नाही आज. आणि आज एक सांगायचं राहिलं, आमच्या घरी एक बाबा आले होते. रावण बाबा म्हणजे काशीहून आले होते असं म्हणत होते ते, माहित नाही कुठले. तर घरी आल्यानंतर बसले, गप्पा मारल्या आणि सांगत होते की काय झालं काय म्हणून. तर त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांचं काम आहे आता, म्हणजे तरी तसं वाटतं की बामण लोकांचा सगळा बिझनेसच झालेला आहे. तर ते म्हणत होते की तुमच्या घराला वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, सगळे दोष सांगितले. आणि म्हणे तुमची पूजा होईल त्यासाठी एवढे तेवढे पैसे लागतील. म्हणजे पैसे मागणी दुसरं काही कामाला दिसून राहिला असं वाटतं मला बामण लोकांना सुद्धा. तर घरी येऊन त्यांनी आम्हाला सांगितलं असा तसा दोष आहे म्हणून. आणि पैशांचं विचारलं त्यांनी, पण मग आम्ही त्यांना काही कारण सांगून त्यांना नाही सांगितलं. म्हणजे ते उद्या पुन्हा येणार होते पप्पाला विचारायला, मग आता काय माहिती उद्या येते की नाही. आणि म्हणजे त्यांना सांगितलं की दोष ते आहे म्हणून. पण मग आम्ही त्यांना म्हणजे ते पैसे मागत होते की बा पैसे लागतील तुमची, हा पूजा होती बाबा काशीला, काशीला पूजा करतील म्हणजे तुमची. तर म्हणलं मग करू म्हणलं आम्ही पूजा, पण सध्या नाही आमच्याकडे पैसे नाही म्हणलं, म्हणून त्यांना वापस पाठवलं आम्ही. तर अशा भामन लोकांपासून तुम्ही सतर्क राहा. आणि म्हणजे दोष असतील बी ते मला काही सांगता येत नाही, कारण की मी काही वामन नाहीये. पण मग म्हणजे तुमचं एक स्वतःच्या मनाला काय वाटतं ते एकदा विचारून घ्या आणि मगच असं निर्णय घ्या सगळ्यांचं. म्हणजे ते घरी आले, त्यांना म्हणलं म्हणून तुम्ही घाबरले आणि ते त्यांना जेवढं म्हणले तेवढे पैसे दिले असं करू नका. कारण की सगळेच म्हणजे खरे नसतात, फ्रॉड सुद्धा करणारे खूप असतातच. त्यामुळे म्हणतोय की स्वतःचा विचार करूनच पैसे द्यायचं काम करा, कारण पैसे सोपे गोष्ट. तो गायस तर आता शिफ्ट चेंज झालेली आहे आणि लाईना बुजावायला गेलेला आहे. मी आलेलो आहे दुकानावरती, बघू शकतो तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला. आपले दुकान आहे गहू फिल्टरची, रोड टच. तर आता भाऊ जेवायला गेलेला आहे, तो जेवण करून वापस येईल. तर भेटू त्या आल्यानंतर. सो गाइस फाइनल लाडू बन कर तयार हो चुके हैं. सगळ्यात महत्वाचं मेथी या सगळ्यात दिवसात. महत्त्वाचं किती म्हणते त्यात? मेथी, काजू